नमस्कार मित्रांनो, टेक्नोथर्व या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत। मित्रांनो, जर आपण संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी असाल तर ही बातमी आपल्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे, कारण आता 1 फेब्रुवारी पासून पैशाचं वितरण सुरू होणार आहे। परंतु हे पैसे नेमके कोणत्या लाभार्थ्यांना मिळणार आहेत तर याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे। त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे, तरच आपल्याला कळेल की आपण या हप्त्यासाठी पात्र असणार आहे किंवा नाही। तर मित्रांनो, व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल, जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा। तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती। तर मित्रांनो, लाखो लाभार्थ्यांना डिसेंबर 2024 चे पैसे डीबीटी मार्फत 1500 रुपये त्यांच्या खात्यावर जमा झालेले आहे। त्याचबरोबर अनेक तालुक्यामध्ये उर्वरित पैसे सुद्धा लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा झालेले आहे। परंतु खूप सारे असे लाभार्थी आहे की ज्यांच्या खात्यावर अजूनपर्यंत या योजनेचे 3 ते 4 महिन्याचे उर्वरित पैसे जमा झालेले नाही। तर त्यामुळे बांधवांनो, आता उर्वरित पैसे त्याचबरोबर जानेवारीचा हा जो काही हप्ता आहे किंवा पेन्शन आहे तर ते पेन्शन सुद्धा आता आपल्या खात्यावर लवकरच जमा होणार आहे। तर हे पेन्शन 1 फेब्रुवारीला जमा होणार आहे। त्याचबरोबर उर्वरित पैसे सुद्धा 1 फेब्रुवारी पासून आपल्या खात्यावर जमा होणे सुरुवात होणार आहे। परंतु आता आपण बघूया की नेमके हे पैसे किंवा जानेवारीचा हप्ता कोणत्या लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे, तर या लाभासाठी आपण पात्र आहे किंवा नाही तर ते पाहणं गरजेचं आहे। तर अनेक तहसील कार्यालयाकडून नोटिफिकेशन आलेले आहे की संजय गांधी निराधार योजना असेल, श्रावण बाळ योजना असेल किंवा इतर निराधार योजना असेल, तर या योजनांच्या सगळ्या लाभार्थ्यांनी तात्काळ डीबीटी करणं गरजेचं आहे। आता डीबीटी म्हणजे काय, तर आपलं जे काही आधार नंबर आहे तर तो बँक अकाउंटला लिंक करणे, त्याचबरोबर जो काही आपला आधार कार्ड आहे तर ते अपडेट करणं गरजेचं आहे आणि ही सगळी डॉक्युमेंट्स तहसील कार्यालयामध्ये जमा करणे गरजेचं आहे, तरच आपलं डीबीटी होणार आहे आणि आपल्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा होणार आहे। अर्थात ज्या लाभार्थ्यांचं डीबीटी झालेलं आहे तर त्यांच्याच खात्यावर हा जानेवारीचा जो काही 1500 रुपयाचा हप्ता आहे तर तो 1 फेब्रुवारीला खात्यात जमा होणार आहे। त्याचबरोबर ज्या लाभार्थ्यांना डिसेंबरचा हप्ता मिळालेला नसेल तर होऊ शकतं की डिसेंबर मध्ये त्यांचं जे काही अकाउंट आहे तर ते आधार सोबत लिंक नसेल, त्यांचं डीबीटी झालेलं नसेल, त्यामुळे त्यांच्या खात्यावर पैसे जमा झालेले नसतील। त्यामुळे आता मित्रांनो, 1 फेब्रुवारीला आपल्याला डिसेंबर आणि जानेवारी असे एकंदरीत 2 महिन्याचे मिळून 3000 रुपये आपल्या खात्यावर जमा होणार आहे। परंतु त्यासाठी आपल्याला डीबीटी करणं गरजेचं आहे। तर ज्या ज्या तालुक्यामध्ये या लाभार्थ्यांनी डीबीटी केलेलं असणार आहे तर त्यांच्याच खात्यावर या योजनेचे डिसेंबर आणि जानेवारीचे पैसे जमा होणार आहेत। आणि जे लाभार्थी मार्च 2025 पर्यंत डीबीटी कंप्लीट करणार नाही तर त्यांना इथून पुढे संजय गांधी निराधार योजना किंवा इतर निराधार योजनेचा लाभ मिळणार नाही। तर अशा प्रकारची महत्त्वाची माहिती शासनाकडून आलेली आहे। त्यामुळे जर अजूनपर्यंत आपण डीबीटी केलेलं नसेल तर लवकरात लवकर डीबीटी करून घ्या, तरच आपल्याला या योजनेचा लाभ मिळू शकणार आहे। आणि ज्यांनी डीबीटी केलेला असेल तर त्यांना कोणतीही अडचण येणार नाही, त्यांच्या खात्यावर कंटिन्यू दर महिन्याला आता इथून पुढे पैसे जमा होत जाणार आहे। त्याचबरोबर अनेक लाभार्थ्यांचं असं मत आहे की आमच्या खात्यावर तर 1500 रुपये जमा झालेले आहे, परंतु ते डीबीटी मार्फत झाले किंवा कसे। तर मित्रांनो, डिसेंबरचा जो काही हप्ता आहे तर तो डीबीटी मार्फतच जमा झालेला आहे आणि डिसेंबरचा हप्ता आता आपल्याला नुकताच 1500 रुपये मिळालेला आहे। आणि आता जानेवारीचा जो काही हप्ता आहे तर तो आता आपल्याला 1 फेब्रुवारी पासून मिळणे सुरुवात होणार आहे आणि तोही 1500 रुपयाचा असणार आहे। तर त्यामुळे मित्रांनो, हे जे काही 1500 रुपये आपल्या खात्यावर जमा होत आहे तर ते डीबीटी मार्फतच जमा होत आहे। तर अशा प्रकारची एक महत्त्वाची अपडेट या योजनेसंदर्भात आलेली होती। त्यामुळे मित्रांनो, जर आपणास ही अपडेट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा। धन्यवाद।